क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। नंदुरबार जिल्ह्यात उन्हाळी पपई लागवडीला सुरुवात झालेली आहे. मात्र यावर्षी सरासरीपेक्षा अधिक तापमान राहत असल्यामुळं लागवड केलेल्या या पपई पिकाला आता धोका निर्माण होणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळं आता शेतकऱ्यांकडून क्रॉप कव्हर हे जे आहे ते लावण्यात येत आहे. या क्रॉप कव्हर मुळे तापमानाचा पारा जो आहे तो मेंटेन ठेवण्यासाठी या वापर केला जात आहे. एकंदरीतच नंदुरबार जिल्ह्यामध्ये तिघी हंगामामध्ये मोठ्या प्रमाणावरती पपईची लागवड जी आहे ती केली जात असते. परंतु यावर्षी तापमानाचा पारा अधिक असल्यामुळं तापमानापासून पपई पिकाला धोका निर्माण होऊ नये यासाठी शेतकऱ्यांकडून अधिक खर्च करून आता एक क्रॉप कव्हर जे आहे ते लावले जात आहे. त्यामुळं तापमानाचे जे किरण जे आहे ते सरळ या झाडावर पडणार नसून कुठेतरी याच्या तापमानामुळं शेतकऱ्यांकडनं आता पीक वाचवण्यासाठी आणि लागवड केलेल्या या झाडांसाठी आता उपाययोजना ज्या आहेत ते करण्यात येत आहेत. एकंदरीतच नंदुरबार जिल्ह्यामध्ये सर्वाधिक पपईची लागवड जी आहे ती केली जात असते. सरासरी 10,000 हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरती पपईची लागवड जी आहे ती केली जात असते. यावर्षी पपईला चांगला आणि उच्चांकी दर मिळाला आहे. त्यामुळं अनेक शेतकऱ्यांकडून आता पपई लागवडीला अधिक प्राधान्य जे आहे ते दिलं जात आहे. परंतु यावर्षी जे तापमानामुळे पपई पिकाला फटका बसू नये यासाठी शेतकऱ्यांकडून आता उपाययोजना ज्या आहेत त्या केल्या जात आहे. जितेंद्र बैसारे, टीव्ही 9 मराठी, नंदुरबार.